नमस्कार। आणि राज्यामधील 29 महानगरपालिकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी प्रचंड राजकीय ड्रामा आपण पाहायला मिळाला। एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना सुद्धा दिसली। आणि याच निवडणुकीच्या रणधुमाळीचा वेगवान आढावा घेऊयात इलेक्शन मेट्रोच्या माध्यमातून। संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाची शेवटची यादी जाहीर। यावेळी उमेदवारी मिळालेल्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर केला जल्लोष, तर जलील यांनी कार्यकर्त्यांना पतंग दाखवत थोपटले बंड। नागपूरमध्ये निवडणुकांसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी। काँग्रेसने 151 जागांवर उमेदवार केले उभे। मुंबईसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर। मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आतापर्यंत एकूण 95 उमेदवार मैदानात। अमरावतीमध्ये अपक्ष उमेदवार प्रशांत मेश्राम यांनी फाटक्या कपड्यामध्ये नामांकन अर्ज दाखल करून वेधलं सर्वांचं लक्ष। गरिबांचे प्रश्न आणि प्रामाणिक सेवा हाच आपला अजेंडा असल्याचं मेश्राम यांनी केलं स्पष्ट। ठाण्यामधील भाजप कार्यालयाच्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना डावललं गेलं आणि त्यामुळे अनेक जण नाराज। उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ। कोल्हापूर महायुतीच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर। एकूण 81 जागांपैकी भाजप 36, शिंदेची शिवसेना 30 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 15 जागा। सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का। जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक गणेश वानकर यांची पक्षाला सोडचिठ्ठी। उद्या पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याची वानकर यांची माहिती। जालना महानगरपालिका निवडणूक अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार। 50 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि 6 जागा मनसे लढवणार। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजप 78 जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार। येत्या 2 दिवसांमध्ये नाराजांची समजूत काढून अपक्ष अर्ज माघारी घेतले जातील, भाजपाकडून विश्वास व्यक्त। ठाण्यामधील भाजप कार्यालयाच्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना डावलल्यामुळे अनेक जण नाराज। उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा गोंधळ। विक्रांत वायसाळे यांना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी। आधी पक्षानं निलंबित केलं, मात्र आता त्यांना तिकीट जाहीर झालेलं आहे। मीनाक्षी शिंदेंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर वायसाळे यांना उमेदवारी। भाजपा उमेदवारांसमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बंडखोरी। प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेनेचे भूपेंद्र काशीनाथ कवळेंची बंडखोरी। प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेनेचे भूपेंद्र काशीनाथ कवळेंची बंडखोरी। अहिल्यानगरमध्ये महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर शिंदे सेनेकडून आतापर्यंत 50 एबी फॉर्म्सचं वाटप। काल महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय। संभाजीनगरमध्ये एमआयएम कडून माजी नगरसेवकांना उमेदवारी न दिल्यामुळे पक्षामध्ये तीव्र नाराजी। निर्णयाच्या निषेधासाठी कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख इम्तियाज जलील यांचा फोटो फाडून संताप व्यक्त केला। भाजपामध्ये बंडखोरीला उधाण। दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री गजेंद्र धुमाळे यांची वडाळ्यामध्ये बंडखोरी। संदीप पानसंडे यांना वॉर्ड 200 मध्ये भाजपकडून उमेदवारी। संदीप पानसंडे हे आमदार कालिदास कोळंबकर यांचे पीए। महत्त्वाची अपडेट। 2 तास झाल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवरून निघालेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली। प्रचार आणि पुढील रणनीती संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि यानंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा आढावा।
राजा का बेटा राजा नहीं बनेगा असं म्हणत मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांची महापालिका निवडणुकीमधून माघार, माझ्याऐवजी सामान्य शिवसैनिकाला संधी देण्याची केली मागणी। शिंदेच्या शिवसेनेमध्ये एकाच प्रभागामधून 2 उमेदवार, कोणता उमेदवार माघार घेणार याकडे लक्ष। शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून 2 उमेदवारांचा अर्ज। संभाजीनगरमध्ये माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड आणि भाजपचे आमदार संजय केणेकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन केणेकर यांना उमेदवारी नाही। दोघांनीही निवडणुकीमधून माघार घेतल्याची माहिती। शिंदे सेनेचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। महायुतीची घोषणा झाली आणि त्यानंतर काल त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याची केली होती घोषणा। पुण्यामध्ये पती पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र आणि सूनही निवडणुकीच्या रिंगणात। सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांनी भाजपकडून भरला उमेदवारीसाठी अर्ज। मुंबईमध्ये घराला लागलेल्या आगीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार जखमी अवस्थेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थेट अँब्युलन्समधून आल्या। प्रभाग क्रमांक 26 मधून आहेत अंकिता दवणे असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव आहे। चंद्रपूरमध्ये भाजप पक्षाने तिकीट नाकारलं आणि त्यानंतर कार्यकर्त्याची काँग्रेसच्या कार्यालयामध्ये धाव। मात्र दोन्ही पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। भाजपाचे नेते प्रकाश दरेकर यांच्या विरोधात शिंदे सेनेचा एल्गार। शेकडो कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप। धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरताना उसळलेल्या तुफान गर्दीत एका पाकीटमाराला पकडण्यात आलं। संतापलेल्या नागरिकांनी त्याला घटनास्थळीच चांगलाच चोप दिला। नागपूरमध्ये एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अजित पवारांच्या पक्षातील इच्छुक नाराज कार्यकर्त्यानं हातामध्ये वस्त्रा घेत कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या। इच्छुकांच्या नाराजीचा कडेलोट। पुण्यामध्ये शिवसैनिकांचा संताप। बाळासाहेब उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो असलेला बॅनरच फाडला। अकोल्यामध्ये उमेदवारीवरून राजकीय तणाव। भाजपचे महानगर प्रमुख तथा माजी महापौर विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज कापल्याच्या कारणावरून त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा आक्रोश। अमरावतीमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये उमेदवारी अर्जावरून गोंधळ। एबी फॉर्म न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। चंद्रपूरमध्ये उमेदवारीसाठी हॉटेलमध्ये इच्छुक महिलेने घातला गोंधळ। सर्व नेते खोलीमध्ये बसले असतानाच ती खोलीबाहेर मोठमोठ्याने ओरडून करत होती तिकिटाची मागणी। त्यानंतर महिलेकडून नेत्यांचं वाहनही अडवण्याचा प्रयत्न। पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे एमआयएमचे 2 माजी नगरसेवक आक्रमक। नासिर सिद्दीकी आणि आरिफ हुसेन यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे व्यक्त केला आक्रोश। कल्याणमध्ये अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांना उमेदवारी कार्यालयामध्ये कोंडून ठेवल्याचा प्रकार। बाहेर काढल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांमध्ये चेंगराचेंगरी। जळगावमध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या कुटुंबियांनी आमदारांना घेरलं। उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे संगीता पाटील आणि कुटुंबियांना अश्रू अनावर। आरपीआय आठवले गटाचे भाजपच्या प्रचार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। भाजपने महानगरपालिका निवडणुकांमध्ये दगा दिल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। भाजपला अंधेरीमध्ये आणखी एक धक्का। भाजप मुंबई सचिव दिव्या ढोले यांची बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 60 मधून दिव्या ढोले यांनी दाखल केला अपक्ष अर्ज। नवनाथ बन यांनी
35 क्रमांक वॉर्डमधून शेकडो समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। बोरिवलीमध्ये भाजपचं भव्य शक्ती प्रदर्शन, नव्या चेहऱ्यांना संधी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी। भिवंडीमध्ये शिवसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन, ढोल ताशांच्या गजरामध्ये उमेदवारी अर्ज दाखल, रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी। भाजप मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांची बंडखोरी, भाजपच्या अधिकृत उमेदवार हर्षिता नार्वेकर यांच्या अडचणी वाढणार। वॉर्ड क्रमांक 225 मधून कमलाकर दळवींनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज। कोल्हापूरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये केला उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज दाखल करताना पालकमंत्री आबिटकर आणि आमदार क्षीरसागरांनी केला हलगीच्या ठेक्यावर डान्स। नाशिकच्या मालेगावामध्ये शिवसेनेचे माजी उपमहापौर निलेश आहेर यांच्यासह 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। शक्ती प्रदर्शन करत उत्साहामध्ये अर्ज दाखल केले। बनावट कॉल सेंटर प्रकरणामध्ये कारागृहात असलेले ललित कोल्हे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। ललित कोल्हेचे पुत्र पियुष कोल्हे आणि आई सिंधू कोल्हे या देखील शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकांच्या रिंगणात। पनवेलमध्ये भाजप आणि महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन। भाजपा उमेदवार ममता म्हात्रे यांनी दाखल केला अर्ज। यावेळी भाजपा आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपा नेते प्रीतम म्हात्रे यांची देखील उपस्थिती। जालना महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। मनपा कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्तही होता तैनात। भाजपच्या जान्हवी राणे यांनी सुद्धा भरला अपक्ष उमेदवारी अर्ज। वॉर्ड 205 मधून वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे निष्ठावंत नाराज। जान्हवी राणे मागील 15 वर्षांपासून भाजपामध्ये कार्यरत। जळगाव महानगरपालिकेसाठी महायुती होणार असल्याचं स्पष्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळणार तर उर्वरित जागा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मिळणार। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची माहिती। जालना महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार, कारण जालन्याचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी ही माहिती दिली आहे। काँग्रेस 40, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट 13 आणि शिवसेना ठाकरे गट 12 जागा लढवणार। अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीतून मनसे बाहेर पडली। निवडणुकीमध्ये मनसे स्वबळावर लढवणार 8 जागा। मनसेचे उमेदवार पळवण्याचा प्रयत्न होत असल्यानं आम्ही स्वबळावर लढणार, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफाळ यांची प्रतिक्रिया। धुळ्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता। काँग्रेस आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी 30 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 14 जागा देण्याचं बैठकीमध्ये ठरलं होतं। मात्र आघाडीची बैठक झाली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीची एकलाच्या दोरेची भूमिका। धुळ्यामध्ये सेक्युलर पक्षांविरोधात एमआयएम पक्ष निवडणूक लढवणार। एमआयएमचे प्रभारी इर्शाद जहांगीरदार यांची भूमिका स्पष्ट। 23 जागांवर उमेदवार निश्चित। परभणीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली। जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांची युती तुटल्यासंदर्भात माहिती। शिंदे आणि बावनकुळे यांच्या चर्चेनंतर युती तुटली। अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीचा तिढा सुटला। एकूण 68 पैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 32 जागा, उद्धव ठाकरेंच्या सेनेला 24 तर काँग्रेसला 12 जागा देण्यात आल्या। धुळ्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण। अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढणार अशी माहिती माजी आमदार आणि सुकाणू समिती अध्यक्ष आमदार फारुख शहा यांनी दिली आहे।
लातूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी. भाजप स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढवणार. भाजप नेते तथा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची माहिती. भाजपने दगा दिला नाही तर कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय. मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. अमरावती महानगरपालिकेमध्ये सर्वच जागांवर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार. धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसलेंचा राष्ट्रवादीला रामराम. रणजित भोसलेंचा भाजपात पक्ष प्रवेश. शिंदेच्या शिवसेनेमधून नवीन चेहऱ्यांना संधी नाकारली. शिंदेच्या शिवसेनेच्या युवा सेनेमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज. काही पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा. शिवसेना सोबत आली आणि त्यामुळे धुळे महापालिकेवर आमचाच महापौर असणार. माजी मंत्री अनिल पाटील यांना विश्वास. धुळे महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादीची युती. उमेदवारी डावलल्यामुळे भाजपच्या माजी उपमहापौरासह सांगलीमध्ये इच्छुकांनी धरली शिवसेनेची वाट. शिवसेनेकडून दाखल केला उमेदवारी अर्ज. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी लोअर परळ आणि कांदिवलीमधील निवडणूक प्रशिक्षण केंद्रांना भेट देत केली पाहणी. प्रशिक्षण सत्राला उपस्थित राहून प्रशिक्षण प्रक्रियेचा आढावाही घेतला. रायगडमधील मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंना तडीपार करण्याची महाडकरांची मागणी. विकास गोगावले मागील 27 दिवसांपासून फरार असून त्यांच्यावर 4 गुन्हे दाखल.